जय पवार यांच्याकडून VSRचा मालकाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेला हा व्हिडिओ आहे। उड्डाणावेळी असा निष्काळजीपणा हा गंभीर असल्याचं जय पवार म्हणाले आणि DGCने तात्काळ कारवाई करावी असं जय पवार यांनी ही मागणी केली आहे। ही एका मुलाची आर्त हाक आहे। माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी हे आहे असं जय पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या थेट पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, अत्यंत खरं तर पोस्ट ही हृदयद्रावक आहे, मात्र एका अत्यंत गंभीर घटनेकडे जय पवार यांनी लक्ष वेधलेलं आहे। अशा प्रकारे पायलट सीटवर झोपलेले रोहित सिंग आपल्याला दिसतात आणि त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। जय पवार यांनी काय काय नेमकं म्हटलेलं आहे आणि काय या संदर्भातल्या प्रतिक्रिया आहेत? अनुपमा, पहा, खरं तर अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघातानंतर रोहित पवार असतील किंवा जय पवार असतील हे सातत्याने सोशल मीडियावर असतील किंवा पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकारावर संशय व्यक्त केला जातोय। तर रोहित पवार जे आहेत ते सातत्याने जी VSR कंपनी आहे विमानसेवा देणारी त्यांच्या सर्व्हिसवर या ठिकाणी संशय व्यक्त केला जातोय। सातत्याने हलगर्जीपणा जो आहे तो विमानसेवेकडनी करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। आणि आता तर थेट जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये ते आपण पाहतोय की VSR कंपनीचे रोहित सिंग जे आहेत, मालक जे आहेत, ते स्वतः त्या विमानाच्या कॉर्कपिटमध्ये बसून म्हणजे कॅप्टनच्या सीटवर बसून प्रवास करताना पाहायला मिळतात। तेही त्या ठिकाणी झोपलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळाल्याचा असा व्हिडिओ जो आहे तो जय पवार यांनी ट्विट केलेला आहे। खरं तो हा धक्कादायक प्रकार आहे। खरं तर अशा पद्धतीने म्हणजे विमान जर एखाद्या वेळेस आकाशामध्ये असतं आणि शेजारी बसलेला जर सहकारी हा जर झोपेत असेल आणि तो सुद्धा पायलट नसताना, तर हे खरंच धक्कादायक आहे। आणि हेच निष्कर्ष जे आहेत ते अजित पवार यांच्या अपघातालाही लागू होतात। खरं तर जय पवार यांना हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होते की जी VSR कंपनी जी आहे त्या कंपनीकडनी सातत्याने नियमांचं भंग केलं जात आहे, सुरक्षा कुठल्याही प्रकारची घेतली जात नाही आहे, अशा उद्दिष्टाने त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर टाकलेला आहे। त्यामुळे आता त्यांनी कंपनीचे जे मालक आहेत रोहित सिंग त्यांच्या गुन्हा दाखल करण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे। एवढंच नव्हे तर देशभरात जेवढे VSR कंपनीचे विमान जे आहेत ते ग्राउंड केले पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे। खरं तर सातत्याने VSR कंपनीच्या कारभारावर सातत्याने अशा प्रकारे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यात हा व्हिडिओ तर अत्यंत गंभीर आहे। अर्थातच आता या संदर्भात काय नेमकी तात्काळ कारवाई केली जाते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।